पूर्ण देशाचं लक्ष सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लागलेलं आहे. पण महाराष्ट्रातली जनता मात्र बारामतीत काय होईल याच्याकडे डोळे लावून आहे. पवार वर्सेस पवार ही जी मोठी फाईट होणार आहे त्यामध्ये अजित पवार जिंकतात की शरद पवारांनी उतरवलेले युगेंद्र पवार बाजी मारतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि ही फाईट खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ही दुसरी पवार वर्सेस पवार फाईट आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसभेत देखील अशी एक फाईट झालेली जिथे अजित पवार यांनी आपल्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं होतं. आणि आता ही दुसरी फाईट आहे. ही फाईट जास्त इंटरेस्टिंग आहे कारण ही विधानसभेची फाईट आहे आणि ही डिरेक्टली महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त अफेक्ट करणारी फाईट आहे. आपण थोडंफार या इलेक्शनचे कंगोरे समजून घेण्याचा प्रयत्न करू, ह्याचे काय डायनामिक्स आहेत ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ. नमस्कार, मी आकाश खडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. लोकसभेत जे झालं ते दादाने मागं सोडलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी खूपदा सफाई देखील दिली. त्यांचं असं देखील वक्तव्य आलं की घरच्या व्यक्तीच्या विरोधात आपला उमेदवार देणं हे माझी चूक होती. थोडक्यात काय तर अजित पवार तो जो मॅटर होता तो डाऊनप्ले करायचा प्रयत्न करतायत. म्हणजेच थोडक्यात ते लोकांना त्याच्यापासून दूर नेत आहेत आणि एक प्रकारे सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करतायत. पण विधानसभेत आता काय होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण विधानसभेत देखील त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं. मध्ये ते म्हणाले होते की बारामतीला एक वेगळा आमदार मिळालाच पाहिजे, म्हणजे त्यांना लोकांना कळेल की मी किती काम केलं ते. अर्थातच याच्यानंतर अशा बातम्या आल्या की अजित पवार कदाचित बारामतीतून लढणार नाहीत. पण ते तसं नव्हतं. ते एक इमोशनल स्टेटमेंट होतं. ते लोकांच्या इमोशन्सना हात घालण्याचा प्रयत्न होता. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत ते आपल्यालाच मतदान करावेत असा प्रयत्न होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी ही पवार वर्सेस पवार फाईट केली होती, कारण सुप्रिया सुळे ह्या MP होत्या. पण विधानसभेत मात्र शरद पवारांनी ही पवार वर्सेस पवार फाईट केलेली आहे. कारण सिटिंग MLA हे अजित पवार आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार कुणालाही देऊ शकले असते, पण त्यांनी मुद्दामून घरचाच व्यक्ती दिलेला आहे. यातून हे दिसून येतं की पवारांनी ही फाईट खूप पर्सनली घेतलेली आहे. आणि शरद पवार असं म्हणतात की ज्यावेळी इलेक्शनमध्ये उतरतात त्यावेळी या गोष्टीची खात्री करूनच उतरतात की त्यांचा विजय होईल, त्यांचा जो कोण उमेदवार उभा केला असेल त्याला भरपूर मतं पडतील. इथे युगेंद्र पवार खूप नवीन आहेत पॉलिटिक्समध्ये. अजित पवारांसमोर त्यांचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. पण ज्या कारणाने शरद पवारांनी त्यांना उतरवलं असेल याचाच अर्थ थोडक्यात त्यांनी त्याची पूर्ण तयारी केली असेल. आणि अजित पवारांना ही निवडणूक अवघड गेली तर ह्याच्यात आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाहीये. जी लोकसभेची निवडणूक होती ती कदाचित भाजपची इच्छा होती की ती पवार वर्सेस पवार व्हावी आणि त्यामुळेच भाजपने अजित पवारांना आपल्या पत्नीला उभं करायला लावलं. अशा खूप बातम्या फिरत होत्या. त्यात खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही. पण आता मात्र हे क्लिअर पिक्चर आहे की शरद पवारांनीच ही पर्सनल गेलेली आहे निवडणूक. आणि आता युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार आपल्याला बघायला मिळेल. या निवडणुकीचे खूप इफेक्ट होऊ शकतात. या निवडणुकीत जर अजित पवार हारले तर तो त्यांच्यासाठी खूप मोठा पॉलिटिकल सेटबॅक असेल. कारण एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष एखादी जर निवडणूक हरतो तर त्याच्या क्रेडिबिलिटीवर, त्याच्या विश्वासार्हतेवर, त्याच्या लिडरशिपवर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि त्याचा तोटा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या दिवसात होऊ शकतो. एकतर त्यांची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपून जाईल महायुतीमध्ये. दुसरी म्हणजे राष्ट्रवादीची केस चालू आहे सुप्रीम कोर्टमध्ये, त्यात देखील त्यांना त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र एक आपण म्हणू शकतो की त्यांनी देखील एक रिस्क घेतलेली आहे. कारण त्यांना जर असा अंदाज असता की अजित पवार इथून 100% जिंकणार आहेत तर इथे त्यांनी कुठलाही साधा उमेदवार दिला असता. आणि जरी तो उमेदवार हारला असता तर त्याच्या तेवढ्या हेडलाईन झाल्या नसत्या. कारण अजित पवार हे तगडे उमेदवार आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण हे असं न करता त्यांनी घरातलाच व्यक्ती देऊन ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे. आणि त्यामुळे या लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जर याच्यात युगेंद्र पवार जिंकले तर शरद पवार कसे सरस आहेत हे परत एकदा प्रूव्ह होईल. आणि यानंतर अजित पवारांना, शरद पवारांना चॅलेंज देणं खूप अवघड होऊन जाईल. त्यांच्या पॉलिटिकल करिअरला हे खूप मोठा सेटबॅक बसेल. पण जर अजित पवार जिंकू शकले या निवडणुकीत तर मात्र हा गेम पलटेल आणि ते परत एकदा दाखवून देतील की लोकसभेत जरी माझा पराभव झाला असला तरी विधानसभेत माझा जो मतदारसंघ आहे त्याचा माझी भक्कम पकड आहे. आणि त्या प्रकारे ते शरद पवारांना धक्के देण्याचा प्रयत्न करतील. जर मतदारसंघच त्यांना मिळाला तर मात्र शरद पवारांचं पॉलिटिक्स तिथे थोडं कमी पडेल, असं कदाचित होईल. नेमकं काय होतं ह्याच्याकडे आपलं लक्ष राहील. आपण ह्याच्यावर अजून विश्लेषण करू. याच्यात नवीन काय अपडेट्स येतात हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.